नवी मुंबई कामोठा येथील साई समर्थ हॉस्पिटलमध्ये रुग्णावर चुकीचा उपचार झाल्याचं रुग्ण शैलेश धुमाळ यांच्याकडून आलेली ही अनोखी प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच पहा. माझं नाव शैलेश धुमाळ आहे. राहायला मी कळंबोलीमध्ये आहे, रोडपाली येथे. माझ्या बाबतीत साई समर्थ हॉस्पिटलने जे काही निर्णय घेतले त्या निर्णयामुळं आज मी या अवस्थेमध्ये आहे. सांगायची गोष्ट म्हणजे मी साई हॉस्पिटलमध्ये साई समर्थ हॉस्पिटल कामोठे येथे माझ्या जिभेच्या अल्सरच्यासाठी तिथे ट्रीटमेंटसाठी गेलो असता माझ्या कुटुंबातील माझ्या मिसेस आणि आम्ही सगळीजण तिथं दुपारी 3:30 वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांना ह्या सर्व काही गोष्टी दाखवल्या की मला चक्कर आली होती. चक्कर आल्यामुळं माझ्यात आकडी होती. आकडीमध्ये माझं पूर्ण दात जिभेमध्ये घुसल्यामुळं मला काय खाता येत नव्हतं, मला काय बोलता येत नव्हतं. म्हणून मी ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर त्या वडगावकर डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने माझ्यावर उपचार चालू केले. 3 दिवस मला तिथं ॲडमिट ठेवलं. ॲडमिट ठेवलं. त्याच्यामध्ये त्यांनी मला शुगरच्या आणि बीपीच्या काही गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्या घेऊन 3 दिवसाचे माझे जवळजवळ 34,000 रुपये बिल केले आणि मला त्यांनी डिस्चार्ज दिला. गोळ्या औषधं कुठले दिले? फक्त बीपी कमी करायचे आणि तोंडाच्या अल्सरच्या फक्त गोळ्या दिल्या. बाकीचं रिझन काही सांगितलं नाही. ECG वगैरे सुद्धा त्यांनी केले होते माझे, नाही असं नाही. ECG आहेत त्यांच्या हॉस्पिटलचे माझ्याकडे. पण त्यांनी हृदयाच्या संदर्भात कुठलीही टेस्ट किंवा कुठल्याही गोष्टी मला सांगितलेल्या नव्हत्या. तरी मी घरी आलो डिस्चार्ज घेऊन. घरी आल्यानंतर मला त्यांच्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला कसं तरी व्हायला लागलं, अस्वस्थ व्हायला लागलं. मी माझ्या मोठ्या मुलाला बोललो की मला कसं तरी होतंय आणि मला एकदम म्हणजे असं एकदम विचित्र वाटायला लागलं. म्हणूनच मी कामोठ्यातले दुसरे जे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आहेत अविनाश गुत्तेकर म्हणून, त्यांच्याकडे मी गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी मला माझा ECG करून इको टुडे केली आणि माझा ECG बरोबर नाही आला. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला एन्जिओग्राफी करण्याची गरज आहे. त्यांनी विचार केला की बाबा तुमच्या तोंडाचं जे तुम्ही अल्सरसाठी गेला होता ते ट्रीटमेंट आहे, पण तुमचा ECG त्यावेळेस त्यांनी केला होता तिथं, तो गडबडीत होता. पण त्यांनी ते असं सांगितलं नाही आणि माझ्या हृदयाच्या संदर्भात कुठलीही गोष्ट घेतलेली नाही. फक्त पैसे उकळण्यासाठी 34,000 रुपये बिल करून तोंडाचं फक्त उपचार करून मला सांगितलं की तुम्ही ह्या गोळ्या खा आणि त्या गोळ्या खाल्ल्यामुळं मला हा त्रास झाला. म्हणून मी कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडे गेलो. त्यांनी मला एन्जिओग्राफीचा सल्ला दिला. एन्जिओग्राफीसाठी मी सुश्रुषा हॉस्पिटल पनवेल येथे गेलो. तर एन्जिओग्राफी केली असता माझ्या छातीमध्ये 100% ब्लॉकेज राईट साईडला आणि बाकीचे 72 आणि 68% लेफ्ट साईडला असे 3 ब्लॉकेज त्यात आढळून आले. डॉक्टरांचं म्हणणं होतं की आपण एन्जिओप्लास्टी करूया, बघूया. एन्जिओप्लास्टी पण केली, पण ती एन्जिओप्लास्टी करून सुद्धा काय फायदा झाला नाही. 3 बलून यूज केले त्यांनी, परंतु काही उपयोग झाला नाही. एन्जिओप्लास्टी करून काय फायदा झाला नाही. मला त्यांनी बायपासचा सल्ला दिला. बायपासच्या सर्जरीसाठी मला सुश्रुषा हॉस्पिटल नेरूळ इथे ॲडमिट करण्यात आले. 8 दिवस मला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले आणि 3 तारखेला माझं बायपास सर्जरी झाली, ज्याच्यामध्ये जवळजवळ मला हे 33 ते 34 टाके पडले आहेत. 33 ते 34 टाके पडले आहेत आणि पायाला माझ्या जवळजवळ 14 टाके पडले आहेत आणि टोटल 7.5 ते 8 लाख रुपये खर्च हा माझ्या वैयक्तिक कुटुंबाचा आणि माझ्या मेहनतीचा आणि लोकांकडनं घेऊन मी स्वतः आज डिस्चार्ज होऊन घरी आलेलो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सुरुवातीला साई समर्थ हॉस्पिटल यांच्याकडून मला योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला मिळाला असता तर मी आणि माझी फॅमिली या सगळ्या गोष्टीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सर्व गोष्टीत मी अडचणीत आलो असून आज जे काय माझ्या बाबतीत घडलेलं आहे ते केवळ साई समर्थ हॉस्पिटल यांच्या गोळ्या औषधामुळे आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे या काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्या माझ्या आयुष्यात या
खूप वाईट गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळं माझं स्वतःचं जे नुकसान झालं आहे ते साई समर्थ हॉस्पिटल यांच्या चुकीमुळे झालेलं आहे आणि याची मला भरपाई मिळाली पाहिजे. नाही तर मी कायदेशीर नोटीस हॉस्पिटलला देणार आहे. वडगावकर म्हणून डॉक्टर होते की ज्यांनी मला स्वतः बोलवलं आणि ज्यांनी माझा स्वतःचा इलाज चालू केला आणि त्यांच्याबरोबरच त्यांनीच माझं ॲडमिशन करून घेतलं आणि तेच वॉर्डला माझ्याकडे येत होते विचारायला की तुमची तब्येत कशी आहे. तुम्हाला हां. मी आशा शैलेश धुमाळ. माझ्या मिस्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळं आज आम्हाला खूप त्रास झालेला आहे आणि हे सगळे पहिलेच त्या डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली असती तर हे वेळच आली नसती. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच हा निर्णय घेतला असता, पण त्या डॉक्टरांनी कसलंच आम्हाला ह्याचा हेच दिलेला नाही. हॉस्पिटलच्या कोणते वाडेकर डॉक्टर, ये बॉडी का डॉक्टर की वजह से आप ये कहना चाहती हैं कि आपके पति की ये स्थिति हाँ हुई हालत है। झाली. आप क्या चाहती है सरकार से, आम पब्लिक से आप क्या चाहती हैं? आमचं जेवढं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई पाहिजे बस. आप क्या चाहते हैं आम पब्लिक से, या आप इस प्रशासन से क्या गुहार लगाना चाहते हैं? प्रशासनाला मी एवढंच सांगणार आहे, गोरगरीब लोक तुमच्या हॉस्पिटलला येतात तर तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा योग्य सल्ला दिला पाहिजे. बिलामध्ये तर ॲडजस्टमेंट करत नाही तुम्ही, पण एखाद्याच्या आयुष्याचा जर खेळ करायचा असेल तर तुम्ही बरोबर करता. आणि आज गोरगरीब कुटुंब तुमच्याकडं उपचारासाठी येतं, त्यांची दिशाभूल करून स्वतःची बिलं भरून लोकांना ह्या माझ्यासारख्या परिस्थितीनं आज बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रियेला मला जावं लागलं असून आयुष्यभराचं माझ्या शरीराचं नुकसान झालेलं आहे. त्यावेळेला त्यांनी खूप चुकीचे निर्णय घेतले. म्हणजे त्या डॉक्टरांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलेलंच नाही, त्यामुळं आम्ही चुकीच्या दिशेनेच गेलो. त्यामुळे एवढं उलटे सुलटे खर्च झाले. आमची ऐपत नाही आहे तेवढे भरण्याची, तरीसुद्धा आम्ही इकडून तिकडून पैसे गोळा करून हे सगळा खर्च केला. तो आप सभी जानते हैं कि किस प्रकार से एक सामान्य आदमी के साथ कितना कुछ हॉस्पिटल में किया जा रहा है। तो इन दोनों ही पति पत्नी की एक गुहार लगी हुई है आम पब्लिक से भी और प्रशासन से भी कि इन्हें उचित से उचित न्याय मिला जाए और जो भी इनका हर्जाना है वो डॉक्टर के थ्रू या उस हॉस्पिटल के थ्रू इन्हें अदा किया जाए।